ताई माझ्या डोक्यात मुंग्या आहेत, हात दुखतोय, मानपाट दुखते. म्हणली कधी एकदा हे संपलं असं वाटतंय. म्हणजे बरं झालं असतं ऑपरेशन नसतं केलं तेव्हाच मेले असते. तर हे केव्हा कळालं की याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललंय गर्भपिशवी काढण्याचं? म्हणजे मी एक गाव असं बघितले, त्या तांड्यावर 50 एक घरं असतील. 25 ते 30 बायकांची माझ्याकडे यादी आहे त्या बायकांची. एवढ्या जणींचे ऑपरेशन झालेले आहेत ताई. आणि त्यातल्या तर मेजॉरिटी बायकांची गरज नव्हती. बायकांना जबरदस्ती तर थेटपणे केलं जात नाहीये, पण त्यांना इतकं आहे की त्यांना कन्व्हिन्स केलं जाते की तुम्हाला काढणं गरजेचं आहे. की जी बाई गर्भपिशवी काढलेली आहे तिला 50,000 रुपये मिळणार आहेत. आणि मग 50,000 रुपये मिळणार आहेत तर मग कागदपत्र घेऊन या. मी गेल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं की तुमची पिशवी छलनी झाली आहे. छलनी म्हणजे तिला असे छिद्र छिद्र चाळणीसारखे पडलेत आणि अशी झाली आहे. आणि तुमचं मग तुम्ही घरी जाल, पुन्हा वेळ घालवाल, पुन्हा 10-15 दिवस जाईल, मग मी काय करू शकणार नाही. एक तुमच्या बोलण्यातून जाणवतंय 13-14 वर्षाच्या पोरी चुलत्या बरोबर एकू येतं आणि माय विधवा झाली म्हणून माय भावाबरोबर एकू येतं. शाळा कुठे? 9 महिने 9 दिवस बाया तिथं काम करतात. जेव्हा तिचं बाळणपणाचं पोट दुखायला लागतं तेव्हाच ती बाहेर पडते. माझ्यासोबत आमच्या संघटनेत काम करणाऱ्या इतक्या बायका आहेत, त्यांची 2-2 बाळंतपणं पालत झालेली आहेत. कोयत्यांनी त्यांची नाळ कापलेली आहे आणि 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 12व्या दिवशी कामाला लागतात. तर मला विश्वासच नाही बसला की आजच्या विकसित भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, एका जिल्ह्यामध्ये हे सगळं घडतंय. प्रत्यक्ष बाईचं काम तर फडात जायचं, एक एक ऊस उचलायचं, एक एक ऊस गोळा करायच्या, मोळी बांधायची आणि मोळी 2 माणसे डोक्यावर उचलून देतात. ही बाई त्या अनकुचीदार टोकं असलेले ऊसाचे ते कापलेले तसल्या रानातून डोक्यावर मोळी घेऊन ही बाई गाडी ट्रॅक्टरची ट्रॉलीवर चढते, ट्रकवर चढते, शिडीवर, आणि उतरताना दोरीला धरून खाली उडी मारते. आणि त्यात ती गरोदर बाई असो, पाळी आलेली बाई असो की ओली बाळंतीण असो.